नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मागील अनेक वर्षांपासून इम्पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविणारे इम्पल्स हॉस्पिटल नव्या अत्याधुनिक सेवेसह भव्य वास्तुस्थलांतर करत आहे. येत्या रविवारी 28 डिसेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्ह्यातील राजकीय मंडळी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांनी सुद्धा या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण इम्पल्स हॉस्पिटलच्या वतीनं देण्यात आलं आहे. इम्पल्स हॉस्पिटलमध्ये नव्यानं सुरू करण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सोयी सुविधांसंदर्भात माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. इम्पल्स हॉस्पिटल 102 बेड्सचे असून यामध्ये हृदयरोग विभाग, लॅब्रोस्कोपी, ICU, मेडिसिन विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, आरोग्य सुविधा उपलब्ध असून या संदर्भात इम्पल्स हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप गाडे यांनी अधिक माहिती दिली. आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी डॉक्टर महेश घुगे, डॉक्टर BB शिंदे, डॉक्टर विजय गाडे, डॉक्टर ईश्वर कणसे, डॉक्टर सागर चौधरी, डॉक्टर ऋषिकेश पवार, डॉक्टर संजय वरुडे, डॉक्टर संदीप सायकड, डॉक्टर सोनाली कणसे हे उपस्थित होते. मी डॉक्टर संदीप गाडे, हृदयरोग तज्ञ, इम्पल्स हॉस्पिटल अहिल्यानगर. गेल्या अनेक वर्षापासून आपण इम्पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून अहिल्यानगर व आजूबाजूच्या परिसरासाठी सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस देत आहोत. आपण या हॉस्पिटलचे स्थलांतर आता नवीन प्रशस्त वास्तूमध्ये या रविवारी म्हणजे 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. या समारंभासाठी आपल्या जिल्ह्याचे सर्व मान्यवर व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही वास्तू हे नवीन हॉस्पिटल आपण एक 102 बेडेड हॉस्पिटल तयार केले आहे. यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग विभाग, लॅप्रोस्कोपी विभाग, ICU, मेडिसिन विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, अपघात विभाग हे विभाग असणार आहेत. मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की आपण इम्पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व हृदयविकारांच्या रुग्णांसाठी एक स्टेट ऑफ द आर्ट सुविधा देत होतो. त्याच माध्यमातून इथे पण आपण एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी व हृदयाच्या इतर सर्व शस्त्रक्रिया याची सर्व सुविधा आपण उपलब्ध केली आहे. तसेच हृदयविकारासाठी लागणाऱ्या हृदयविकाराचा जो आपल्याला झटका येतो त्यामध्ये गोल्डन आवरमध्ये ज्या सर्व्हिसेस आपल्याला उपलब्ध असायला पाहिजेत त्या सर्व इन्क्लुडिंग प्रायमरी एंजिओप्लास्टी आपण या हॉस्पिटलमध्ये त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध केलेली आहे. तसेच सर्व क्रिटिकल पेशंटसाठी ICUची गरज असते. त्यासाठी आपण एक 40 बेडचे एक अद्ययावत सर्व यंत्रसामुग्रीने उपलब्ध असलेले ICU तयार करण्यात आलेले आहे. त्यामध्ये डॉक्टर ईश्वर कणसे, डॉक्टर संजय वरुडे हे फिजिशियन आहेत. ते तिथे पूर्ण वेळ सेवा देणार आहेत. तसेच डॉक्टर महेश घुगे हे लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. ते आपल्या जिल्ह्यामध्ये लास्टच्या 10 वर्षापासून सर्व्हिसेस देत आहेत. ते लॅप्रोस्कोपिक सर्जरी व मूळव्याध, पाईल्स या आजारामध्ये निष्णात आहेत. ही सर्व सुविधा आपल्याला या नवीन हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे. तसेच डॉक्टर सागर चौधरी व डॉक्टर ऋषिकेश पवार हे आपला अपघात विभाग व ऑर्थोपेडिक विभाग पाहणार आहेत. त्यामध्ये सर्व अपघातातील पेशंटसाठी जे फ्रॅक्चरचे शस्त्रक्रिया असतात किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज असतात हे सर्व ह्या आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहेत. तसेच डायग्नोस्टिक जो विभाग लागतो पॅथॉलॉजी विभाग ते डॉक्टर बाबा शिंदे सर पाहणार आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की जे हृदयविकारासाठी एंजिओग्राफी करायला लागते त्यासाठी आता नवीन तंत्रज्ञानाद्वारे CT स्कॅनद्वारे आपण एंजिओग्राफी करू शकतो. जेणेकरून हृदय विकाराचा झटका येण्या अगोदरच आपण आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही ब्लॉकेज आहे की नाही ते पाहू शकतो. अशी जी CT स्कॅन मशीन म्हणजे 128 ला CT स्कॅन मशीन आपण आपल्या हॉस्पिटल अहिल्यानगरमध्ये प्रथमच इन्स्टॉल करत आहोत. त्या मशीनद्वारे हृदयाची एंजिओग्राफी
सिटी स्कॅनद्वारे होऊ शकते व आपल्याला हृदयविकार होऊ शकतो की नाही हे आपल्याला हे होण्या अगोदरच कळू शकते. तरी मी आपल्या अहिल्यानगर व अहिल्यानगर, बीड जिल्हा, आष्टी तालुका व आजूबाजूतील सर्व परिसरातील आमचे रुग्ण व सर्व प्रियजन व सर्व लोकांना मी आवाहन करतो की या 28 डिसेंबर 2025 रविवारी सकाळी 10 वाजता जो लोकार्पण सोहळा होणार आहे यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही माझी सर्वांना विनंती आहे व हेच आमंत्रण समजून सर्वांनी या सोहळ्याला यावे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.